नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 40,000 रुपये ते 1,00,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 137 जागांची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2025 पर्यंतची ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी निघालेली आहे. एकूण 83 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. 90,000 रुपये दरमहा वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 1,00,000 रुपये वेतन या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये ॲनेस्थेसिओलॉजीसाठी 3 वॅकन्सी आहे, जनरल मेडिसिनसाठी 7 वॅकन्सी आहे, जनरल सर्जरीसाठी 8 वॅकन्सी आहे, मायक्रोबायोलॉजीसाठी 2 वॅकन्सी आहेत, ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकॉलॉजीसाठी 12 वॅकन्सीज आहेत, ऑर्थोपेटिक्ससाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे, पेडियाट्रिक्ससाठी या ठिकाणी 8 वॅकन्सी आहे, पॅथॉलॉजीसाठी 2 वॅकन्सी आहे. अशा एकूण या पदासाठी 43 वॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर रेडिओलॉजीसाठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. 1,00,000 रुपये वेतन या पदासाठी देखील तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यानंतर भौतिक उपचार तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट या पदासाठी 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. 40,000 रुपये वेतन या पदासाठी असणार आहे. अशा एकूण 137 वॅकन्सीज ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेले आहेत. अर्ज जे आहे तुम्ही 28/1/2025 ते 12/2/2025 या काळादरम्यान या ठिकाणी करू शकणार आहात. शैक्षणिक अर्थ जे आहे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी तुमच्याकडे MBBS पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी या ठिकाणी असायला पाहिजे. त्याचबरोबर संगणक कौशल्य जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान या ठिकाणी असणं आवश्यक आहे. पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी देखील MBBSची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. किंवा MDMS किंवा DNB पदवी असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी देखील या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 1 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर संदर्भातील अर्थ देखील तुमच्याकडे असायला पाहिजे आणि 10वीला तुम्ही मराठी विषयासहित उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मायक्रोबायोलॉजी विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर औषधशास्त्र व शरीर चिकित्साशास्त्र या विषयातील पदवी म्हणजेच MBBS किंवा संविधानिक विद्यापीठाची सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्थ म्हणजेच MD किंवा DNB तुमचं झालेलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी रेडिओलॉजीसाठी तुमचं MBBS पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. क्षयकिरण या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्थ असणे या ठिकाणी आवश्यक आहे. MD किंवा DNB तुमचं क्षयकिरणशास्त्र या विषयामध्ये असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान देखील आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान देखील या ठिकाणी आवश्यक आहे. भौतिक उपचार तज्ज्ञ या पदासाठी तुमच्याकडे BSc भौतिक उपचार किंवा TBTH म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य व्यवसाय उपचार व भौतिक उपचार परिषद मुंबई येथे नोंदणी तुमची झालेली असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान देखील तुमच्या या ठिकाणी लागणार आहे. कॉम्प्युटर संदर्भातील ज्ञान देखील तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अर्ज शुल्क जे आहे त्या ठिकाणी 710 रुपये प्लस 18% GST या ठिकाणी असणार आहे. एकूण या ठिकाणी तुम्हाला 838 रुपये इतके फीस पेमेंट जे आहे त्या ठिकाणी भरायचे आहेत. अर्ज जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला 18/1/2025 ते 12/2/2025 या वेळेदरम्यान 4 वाजेपर्यंत तुम्हाला प्रमुख वैद्यकीय अधीक्षक खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा यांचे कार्यालय 7वा मजला भाभा रुग्णालय इमारत वांद्रे पश्चिम मुंबई या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत. तुमची नियुक्ती जी आहे या ठिकाणी 2 वर्षाच्या कालावधीसाठी या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा.
वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी वैद्यकीय सहवर्गातील पदांसाठी 18 ते 62 वर्षाची, भौतिक उपचार तज्ञाकरता 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.